वृश्चिक रास हा सप्ताह आपल्यासाठी नवीन आश्चर्याचा धक्का देणारा असा जाणार आहे। मग तो धक्का सुखदायक पण असू शकतो किंवा दुःखदायक पण असू शकतो, तरी तुम्ही प्रत्येक गोष्टीसाठी तयार राहावे। बऱ्याच दिवसांपासून आपली एखादी कोर्टामध्ये केस चालू आहे, परंतु ती काही पुढे जात नाही, तर सध्या आपल्या बाजूने ती केस एक पाऊल पुढे जाण्याची शक्यता आहे आणि परिणाम हे तुमच्या बाजूनेच मिळण्याची पण दाट शक्यता आहे। तरी प्रयत्न चालू ठेवा। एखाद्या समारंभाला तुम्ही भेट द्याल आणि त्यातून आपल्याला जवळचे प्रियजन गाठ पडतील आणि इथेही तुम्हाला सुखद धक्काच मिळू शकतो। आपण आपल्या कुटुंबियांसोबत कुठेतरी फिरायला जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे आपल्यामध्ये जी पारिवारिक एकी आहे त्याच्यामध्ये पहिल्यापेक्षा जास्त प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येईल। प्रेम पहिल्यापेक्षाही जास्त वाढेल, एकमेकांना समजून घ्याल, एकमेकांसोबत जास्त टाइम तुम्ही घालविल्यामुळे एकमेकांचे अडचणी प्रश्न तुम्हाला समजतील आणि ते सोडवण्याचा तुम्ही सर्वजण मिळून प्रयत्नही कराल। घरामध्ये एखादे धार्मिक कार्य होण्याची शक्यता आहे, त्यामुळे घरातील सर्व सदस्यांना अध्यात्माची थोडी का होईना परंतु आवड निर्माण होईल आणि यामुळे याचा फायदा तुम्हाला तुमच्या भविष्यासाठी तुमचं वैयक्तिक एक प्रकारचं चांगलं होण्यासाठी तुम्हाला होणार आहे। आपले वैवाहिक जीवनामध्ये ह्या सप्ताहात सुरुवातीला थोडेसे वादविवाद होण्याची शक्यता आहे, परंतु आठवड्याच्या शेवटी सगळे मतभेद मिटून पुन्हा आपल्यामध्ये पहिल्यासारखे प्रेम निर्माण होईल। उलट सर्व गैरसमज संपल्याने आपल्यामधील प्रेम पहिल्यापेक्षाही जास्त घट्ट होईल आणि विश्वासातही वाढ झाल्याचे तुम्हाला दिसून येईल। आपल्या मुलांकडून शाळेमधील एखादी आनंदी वार्ता तुम्हाला समजेल किंवा मुलांच्या प्रगतीबाबत काही गोष्टी तुम्हाला कळतील आणि त्यामुळे तुम्हाला खूप सुखद आश्चर्य प्राप्त होणार आहे, आनंद होणार आहे। घरामध्ये एखादी नवीन वस्तू तुम्ही खरेदी कराल आणि यातून आपल्या घरामध्ये भरभरून कौतुक होईल आपले मनही खूपच प्रसन्न राहील। घरामध्ये अचानकपणे पाहुण्यांचे आगमन होईल आणि आपल्याला आश्चर्याचा धक्काच बसेल। सुखद अनुभव तुम्हाला मिळतील। सगळे नातेवाईक मंडळी एकत्र आल्यामुळे आनंद सगळीकडे पसरेल। सगळ्या घरामध्ये एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा नांदेल। तरी आपण या क्षणाचा पुरेपूर लाभ घ्यावा। आपण एखाद्या रिलेशनशिपमध्ये असाल तर हा आठवडा आपल्याला सुखद धक्का देणारा असा आहे। आपला पार्टनर आपल्याला लग्नासाठी प्रपोजही करण्याची शक्यता आहे, ती ही अविस्मरणीय अशी प्रपोज, तरी आपण त्याच्यासाठी तयार राहा। विवाह इच्छुकांसाठी एक आनंदाची बातमी आहे, ती म्हणजे आपले विवाह जुळण्याची शक्यता आहे, पण आपला जोडीदार आपणच निवडू शकतो। म्हणजे आपल्याला आवडणाऱ्या व्यक्तीबरोबरच आपले विवाह जुळण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे जर असेल कोणी तुमच्या मनामध्ये तर लगेचच घरातील वरिष्ठ मंडळींना सांगून टाका आणि प्रयत्न नक्कीच करा। व्यावसायिक वर्गाला भरपूर धनलाभ मिळवून देणारा हा सप्ताह आहे। आपण पूर्वी कोठे पैसे गुंतवलेले होते तर त्यातून आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये लाभ मिळण्याची शक्यता आहे। आपल्या व्यवसायातील प्रतिस्पर्धीला आपण जोराची टक्कर द्याल, ते नेहमी आपल्याला त्रास देतात, आपण एकदाच त्यांना दाखवून द्याल की हम भी किसी से कम नहीं। नोकरी करणाऱ्यांना त्यांची बदली होण्याची शक्यता आहे आणि तीही आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी। सोबतच आपल्या पगारातही वाढ होईल। तरुण वर्गाला एखादा नवीन व्यवसाय सुरू करावयाचा असेल तर नक्की सुरू करा, लाभ मिळण्याची दाट शक्यता आहे। आपल्याला अजून यातून नवीन संधी मिळतील स्वतःला सिद्ध करून दाखवण्यासाठी, तरी याचा तुम्ही पुरेपूर लाभ घ्या। महिला वर्गाला खूप आनंद देणारा आणि सुखद घटना घडणारा हा सप्ताह जाईल। अचानकपणे आपले कुटुंबीय मंडळी आपल्याला एखादी वस्तू गिफ्ट करतील आणि त्यामुळे तुम्ही खूप भावनिक व्हाल। सोबतच ज्या कोणी महिला वर्किंग वुमन असतील त्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी भरभरून कौतुक होईल आणि त्यांच्यावर जबाबदाऱ्याही भरपूर प्रमाणामध्ये पडतील। विद्यार्थी वर्गाला त्यांच्या मनासारखे परिणाम मिळतील, त्यांच्या कष्टाचे फळ मिळेल, अजून जास्त अभ्यासाला ते लागतील। स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना नवीन मार्गदर्शक सापडतील, त्यामुळे अभ्यासामध्ये अगदी सोप्या पद्धती ते शिकतील। सोबतच एकाग्रतेवर काम करतील, याचा त्यांनी नक्कीच फायदा त्यांना मिळेल किंवा त्याचा फायदा त्यांनी घ्यावा। ज्येष्ठ व्यक्तिवर्गाला हा महिना उत्साहाने परिपूर्ण असा जाईल। एखादी छोटीशी ट्रिप आपण प्लॅन कराल, तेही आपल्या मित्रमंडळींसोबत, त्यातून आपल्याला खूपच आनंद मिळेल। एखादे नवीन कार्य सुरू कराल, त्यामुळे तुम्ही बिझी राहाल आणि आपले मनही बिझी असेल, परंतु हे सर्व करत असताना स्वतःकडे लक्ष देणं, आरोग्य जपणं हे पण विसरून चालणार नाही। प्रथम आरोग्य, नंतरच बाकी सर्व, हे तुम्ही लक्षात ठेवा।
एकंदरीतच पाहता हा सप्ताह आपल्यासाठी भरपूर सुखद आश्चर्य देणारा असा जाणार आहे। सोबतच सर्व चांगलेच लाभही मिळतील, त्यामुळे प्रत्येक परिणामांचा आणि गोष्टींचा तुम्ही पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद। तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा। महत्त्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा। धन्यवाद।